पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी 7 दिवसीय विशेष उपास प्रार्थना सभेच्या या 5व्या दिवशी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. परमेश्वराने त्याच्या कृपेने त्याच्या दयेने आम्हाला प्रत्येकांना त्याने एकत्रित केलेला आहे आणि आम्ही ज्या गोष्टी अभ्यासत आहोत, आपला विषय आहे पौलाच्या जीवनाचं रहस्य. आणि काल ज्या गोष्टी आम्ही अभ्यासल्या त्या पौलाच्या सेवेकार्याची तिसरी फेरी किंवा जो तिसरा त्याचा प्रवास आहे या संदर्भात आम्ही त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या बालपणाबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या तारुण्यपणाबद्दल आणि त्याचबरोबर त्याच्या परिवर्तन आणि परिवर्तनानंतर होऊन त्याचं जीवन तो प्रभूच्या गौरवासाठी आणि सेवेकार्यासाठी कसा तो जगला या संदर्भात आम्ही बघितलं किंवा अभ्यासलं. आम्ही पाहिलं की त्याच्या सेवेकार्याचा जो पहिला प्रवास, दुसरा प्रवास आणि तिसरा प्रवास आम्ही अभ्यासला. आणि या तिसऱ्या प्रवासामध्ये त्याची जी सुरुवात आहे गलतियापासून त्याने सुरुवात केली आणि याचा जो शेवट आहे तिसऱ्या प्रवासाचा तो कैसरियापर्यंत आहे. हा तिसरा प्रवास पौलाच्या जीवनासाठी महत्वाचा होता कारण त्याने जो सुवार्थ प्रसार केला, त्याने ज्या मंडळ्या त्याने स्थापित केल्या. पौल स्वतःला प्रेषित म्हणून तो संबोधतो. पौल प्रेषित आणि प्रेषिताचं जे काम आहे ते या स्वरूपाचं असतं की तो एका ठिकाणी तो राहत नाही, तर त्या ठिकाणी शिक्षण देतो. शिक्षण दिल्यानंतर त्याची जी दृष्टी आहे तो दूरदृष्टीचा असतो, सीमित दृष्टी त्याची नसते. आणि प्रेषित याने सुद्धा हे काम या प्रकारे केलं. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 12 प्रेषित आहे यांच्या संदर्भात आम्ही पाहतो की त्यांनी सुद्धा जे कार्य केलं, त्यांची कार्य करण्याची जी पद्धती आहे ती फार निराळी आहे किंवा वेगळी आहे. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन शिक्षण दिलं, लोकांना शिकवण दिली, लोकांना देवाच्या वचनाची जाणीव करून दिली, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्तेची घोषणा आणि त्या ठिकाणी प्रियांनो वचनाचं महत्व आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि प्रभू येशू ख्रिस्त परत येण्याबद्दलची शिकवण, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सविस्तर माहिती प्रियांनो प्रेषितांनी अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी दिली. त्यानंतर आम्ही पाहतो की त्यांनी अनेक मंडळ्या स्थापित केल्या आणि त्या मंडळी स्थापित करून प्रियांनो त्या ठिकाणच्या असलेल्या अनुयायांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा जे अध्यक्ष आहे यांना या मंडळीची त्यांनी सुपूर्दरित्या त्या सर्व मंडळ्या त्यांना सुपूर्द केल्या. सो या स्वरूपाच्या गोष्टी मला प्रेषितांच्या या जीवनातून या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. आणि पौल सुद्धा प्रियांनो स्वतःला प्रेषित असं संबोधितो. पण प्रियांनो पौलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याने पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की एकंदरीत ज्या फेऱ्या त्याने केल्या त्या फेऱ्या आम्हाला वचनानुसार 3 पाहायला मिळतात. पण जे देवाचे स्कॉलर आहे प्रियांनो, जे स्कॉलर किंवा जे विद्वान लोक आहेत प्रियांनो, अभ्यासक लोक आहेत, ते 4थी फेरी सुद्धा ते नमूद करतात. हालेलुया. सो एकंदरीत त्याने 3 ते 4 फेऱ्या त्याने अनेक ठिकाणी त्याने सुवार्थ प्रसारासाठी केल्या. पण ज्यावेळेस त्यांनी या फेऱ्या केल्या, ज्यावेळेस त्यांनी प्रभूच्या कार्याबद्दलची प्रियांनो तत्परता त्याने आपल्या जीवनामध्ये बाळगली. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याने जे कार्य केलेलं आहे ते कार्य फार महत्वाचं आहे आणि या कार्यामध्ये मला त्याच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील. आणि आजच्या या वेळामध्ये एक वचन आम्ही वाचणार आहोत. हे वचन आहे प्रेषितांचे कृत्य अध्याय 21 आणि वचन 17 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 21 वर्स 17. प्रेषित 21 आणि वचन 17. येरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगत स्वागत केले, आनंदाने आमचे आगत स्वागत केले. ओके, या ठिकाणी प्रियांनो मी पाहत आहोत की ज्या वेळेस प्रेषित आणि सर्व प्रेषितीय काम त्यांनी करत असताना प्रियांनो मी पाहतो की या ठिकाणी लूक आणि लुका बरोबर कोण आहे? पौल. या ठिकाणी प्रियांनो लूक लिहितो की यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगत स्वागत केले. प्रियांनो आम्ही पाहतो की कैसरियामध्ये आल्यानंतर कैसरियापासून आता ते कोणत्या ठिकाणी
त्यांची वाटचाल झाली किंवा कोणत्या ठिकाणी ते येऊन पोहोचले, तो भाग आहे यरुशलेमेचा भाग. यरुशलेमेमध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो की तत्पूर्वी ज्या ठिकाणी पियानो तो इफिस या ठिकाणी होता, कैसरिया या भागामध्ये तो होता, त्या ठिकाणच्या मंडळीने त्याला आग्रह केला, पौलाला आग्रह केला की तू यरुशलेमेला तू जाऊ नको, कारण देवाच्या आत्म्यातून ज्या गोष्टी पियानो त्या संदेशाला, अगब नावाचा जो एक संदेश आहे त्याला देवाच्या आत्म्यातून ज्या गोष्टी कळाल्या होत्या त्याने त्या ठिकाणी त्या स्पष्ट केल्या की हा जो कंबरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील, या संदर्भाचा संदेश पियानो ज्या अगब नावाचा संदेश आहे या कर्वे पियानो परमेश्वराने पौलाला पोस्ट केला होता. पण आम्ही पाहतो की पौलाचं जीवन हे सुवार्तिकेचं जीवन आहे. पौलाचं जीवन ही प्रेषितीय सेवा आहे आणि ही सेविकाई करत असताना त्याला ठाऊक होतं की त्याला अनेक संकटांना, अनेक अडचणींना, अनेक दुःखांना, अनेक तुरुंगवासाला त्याला सामोरं जावं लागणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की तो म्हणतो की मला अनेक ठिकाणी धोंडमार झाली, अनेक ठिकाणी पियानो त्याला छळाला सामोरं जावं लागलं, पण त्याने त्याचं काम थांबवलं का? थांबवलं का? सर्वजण थांबवलं का? नाही थांबवलं. त्याला माहिती होतं की मला या जगामध्ये कशासाठी जगायचंय. हालेलुया. त्याला स्पष्टता केव्हा आली? ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या स्वर्गामध्ये दर्शन दिलं. आम्ही पाहतो की दिमिश्का शहराच्या जवळ ज्या वेळेस तो वाटचाल करत आहे आपल्या सोबत्यांसहित प्रियानो, त्या वेळामध्ये त्याने प्रकाश पाहिला आणि प्रकाश पाहिल्यानंतर त्या ठिकाणी प्रियानो त्याला स्वर्गातून वाणी झाली. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर बोलला आणि त्यानंतरहून पियानो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. आम्ही म्हणूया परिवर्तन, परिवर्तन, परिवर्तन. परिवर्तन घडल्यानंतर पियानो आम्ही पाहतो की 3 दिवस तो आंधळा राहिला आणि 3 दिवसानंतरहून पियानो त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि नंतरहून तो शांत बसला नाही, तर दिमिश्क शहरामध्ये जाऊन त्याने सुवार्ता प्रसार केला. येशू प्रभू आहे, येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, या गोष्टीची सुवार्ता त्याने सुरुवात केली आणि नंतरहून पियानो तो शांत बसला नाही. त्याला स्पष्टता झाली की त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे. हालेलुया. आता आम्ही या गोष्टीचा आम्हाला प्रत्येकांना त्याच्या वचनातून किंवा पाऊलाच्या जीवनातून विश्वासणाऱ्यांना काही बोध किंवा शिकवण आजचा आमचा हा विषय आहे. हालेलुया. पाऊलाच्या जीवनाचा उद्देश आणि त्याच्या जीवनाच्या उद्देशातून किंवा पाऊलाच्या जीवनावरून पियानो विश्वासणाऱ्यांना शिकवण, या विषयाला आज आम्ही अभ्यासणार आहोत. हालेलुया. सो प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश विशेष आहे. पियानो आम्ही पाहतो की पौल नियमशास्त्रामध्ये तो पारंगत होता आणि आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर पौल हा गमलीएलाच्या चरणाजवळ त्याला लहानापासून मोठापर्यंत त्याला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे त्याला कडकडीत शिक्षण त्याला मिळालेलं होतं. पण पियानो हे कडकडीत शिक्षण त्याला नियमशास्त्राचं मिळालेलं असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता सांगणे, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची जागृती लोकांना घडवणे, ही गोष्ट त्या वेळामध्ये सोपी नव्हती. नुकताच प्रभू येशू ख्रिस्त काहीच वर्ष झाले होते, काहीच वर्ष झाली होती. नुकताच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला होता. नुकताच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्याला मारण्यात आलेलं होतं आणि ही सर्व बातमी सर्व इस्रायलामध्ये, सर्व आजूबाजूच्या नगरांमध्ये ही बातमी पसरलेली होती की प्रभू येशू ख्रिस्ताला कसं मारण्यात आलेलं आहे. आणि अशा विरोधिक परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता सांगणं सोपी होती का? सोपी होती नाही. हालेलुया. सो ही परिस्थिती इतकी भयंकर होती, इतकी भयंकर होती की अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं पियानो ही साधारण बाब नव्हती. आणि आम्ही पाहतो हा पौल
तो कोण होता? कोण होता? विशेषरित्या आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की तो परुषी होता. हालेलुया. परुषी लोक हे नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करणारा एक गट आहे. आणि परुषी हे इतरांना सुद्धा प्रियांनो नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांना सांगणारे प्रियांनो हा एक गट आहे. हे स्वतःला अति धार्मिक मानणारे प्रियांनो हे लोक आणि इतरांना सुद्धा नियमशास्त्र पालन करण्यासाठी शिक्षा किंवा शिकवण देणारे प्रियांनो हे लोक आहे. आणि मी पाहतो की पुरुषांपैकी हा एक होता. म्हणजे याला नियमशास्त्र किती काटेकोरपणे माहिती होतं. हालेलुया, हालेलुया. नियमशास्त्राच्या द्वारे आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? नियमशास्त्र पालन करून आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? नियमशास्त्र पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की पहिले जे 5 पुस्तक आहे यांना नियमशास्त्र म्हणलेलं आहे किंवा यहुदी लोकांचा किंवा इस्रायल लोकांचा प्रियांनो जो ग्रंथ आहे त्याला तोहरा म्हणून संबोधल्या जातं. आणि या तोहरामध्ये प्रियांनो जे नियम देण्यात आलेले आहे हे नियम पालन करून परमेश्वराची इच्छा होती की सर्व इस्रायल लोकांनी पापापासून अलिप्त राहावं, त्यांनी वाईट कृत्य करू नये, तर त्यांनी माझ्या नियमामध्ये चालावं, पवित्रतेमध्ये चालावं आणि मी दाखवेल त्या मार्गाने त्यांनी आपलं जीवन विदित करावं. यासाठी परमेश्वराने हा नियम त्यांना दिला की ते परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये कायम राहतील. हालेलुया. पण प्रियांनो आम्ही पाहतो की या नियमांचा विपरीत जो परिणाम हा झाला की इस्रायल लोकांनी परमेश्वराला सोडून त्या नियमांना जास्त महत्व दिलं. हालेलुया, हालेलुया. आजच्या वेळामध्ये काय होत आहे? काय होत आहे? आजच्या वेळामध्ये अशीच परिस्थिती घडते. परमेश्वराला सोडून प्रियांनो सेविकाला जास्त महत्व दिलं जात आहे. आजच्या वेळामध्ये सुद्धा प्रियांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे फॉलोअर बनण्यापेक्षा सेवकाचे फॉलोअर अधिक बनण्याची चढाओढ लागलेली आहे. हालेलुया. खरं आहे. हालेलुया. थोडंसं कडू वाटेल पण ही गोष्ट सत्य आहे. आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनायचे आहे, ना की कुठल्या सेवकाचे, कुठल्या व्यक्तीचे आम्हाला अनुयायी बनायचे नाहीये. या ठिकाणी प्रियांनो मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता सांगण्याबद्दलची जी जागरूकता पौलाच्या जीवनामध्ये आहे त्याला स्पष्टता होती की त्याला कोणतं काम करायचं आहे, कोणतं काम कसं करायचं आहे, कोणत्या ठिकाणी जाऊन काम करायचं आहे. प्रियांनो हा दूरदृष्टी असलेला व्यक्ती आहे. तो जवळच पाहत नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रियांनो त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य त्याने केलं. जर आम्ही पाहिलं तर त्याने लाखो लोकांपर्यंत त्याने सुवार्ता प्रसार त्याने केला आणि त्याने 14 पेक्षा अधिक मंडळ्या त्याने स्थापित केल्या. हालेलुया, हालेलुया. ह्या मोठ्या मंडळ्या आहेत. लहानसहान कित्येक मंडळ्या असतील. पण प्रियांनो आम्ही पाहतो की त्याच्या जीवनाचा उद्देश त्याला स्पष्ट, आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं आवश्यक आहे. पौल ज्या वेळेस त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं, दर्शन झाल्यानंतर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर स्वतः बोलत आहे. आम्ही पाहतो की त्यानंतरहून त्याने जाऊन बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याने दिमिश्कामध्ये जाऊन त्याने सुवार्ता प्रसाराची सुरुवात आपल्या भागापासून त्याने केली आणि त्याची तळमळ अशी होती की माझ्या भावांचा, माझ्या लोकांचा नाश होता कामा नये. ही तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणाने
तो अनेक संकटांना सामोरं गेला, पण पियानो तो घाबरला नाही, तो भिला नाही, कारण त्याच्या जीवनाचा उद्देश त्याला माहिती होता की माझा छळ होईल, मला अपमान मिळेल, मला मारधोड होईल, माझ्या जीवनामध्ये अनेक संकट येतील, मला विरोध होईल, पण मला माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता न थांबता, न खचता, न घाबरता मला ती सुवार्ता सांगायची आहे. हालेलुया, हालेलुया. सो पौल एक उत्तम प्रचारक, पौल एक उत्तम सुवार्ता सांगणारा मिशनरी, पौल एक उत्तम आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी एक हीलर. या कृत्याने पियानो त्याने अनेक स्वरूपाचं काम देवाच्या आत्म्याने त्याने केलं. पण पियानो आम्ही पाहतो की एक उत्तम लेखक सुद्धा तो होता, उत्तम वक्ता सुद्धा तो होता, आणि उत्तम पियानो देवाच्या नियमशास्त्राचं पालन करणारा, नियमशास्त्र माहिती असलेला एक उत्तम देवाचा विश्वासणारा सुद्धा तो होता. पण पियानो आम्ही पाहतो की अनेक पैलू असलेला हा व्यक्ती ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं, परिवर्तन घडल्यानंतर पियानो तो शांत बसला नाही. आज आमच्या जीवनामध्ये पियानो परिवर्तन घडणं आवश्यक आहे, कारण ज्यावेळेस परिवर्तन घडेल पियानो त्यावेळेस आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. किती जण सुवार्ता सांगता बरं? प्लीज व्यवस्थित हात वरती करा, कारण ही सुवार्ता तुम्ही कुठल्या व्यक्तीची सांगत नाही, तर जिवंत देवाची तुम्ही सांगत आहात. जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची तुम्ही सुवार्ता सांगत आहात. हालेलुया. ओके, मी समोरच्या लोकांना नाही विचारणार, जे मागचे आहेत त्यांना विचारेल, सुवार्ता काय आहे? ओके, आणखी? सुवार्ता काय आहे? कोणती सुवार्ता आहे? यस यस सिस्टर बोला. ओके, गुड. आणखी? येस, आणखी कोणाला सांगायचंय? सुवार्ता काय आहे? कोणती सुवार्ता आहे? हालेलुया. ओके, ओके, गुड. आणखी? यस, सुवार्ता. सु म्हणजे चांगली बातमी. हालेलुया. पौलाने पियानो सुवार्ता सांगण्याबद्दलची जागरूकता त्याने आपल्या अंतःकरणामध्ये कायम त्याने बाळगली, आणि मी पाहतो की सुवार्ता सांगण्यासाठी त्याने अनेक फेऱ्या केल्या, अनेक नगरांमध्ये, अनेक गावांमध्ये, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये तो गेला, सुवार्ता प्रसार त्याने केला. पण पियानो हा सुवार्ता प्रसार त्याने काय केला? येशू प्रभू आहे. येशू जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. येशू तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, प्रभू येशू ख्रिस्त गाडला गेला, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला, आणि पुन्हा एकदा तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. या सुवार्तेची घोषणा त्याने केली, आणि ही सुवार्ता त्याने सांगितली. अनेक लोकांनी या सुवार्तेवरती विश्वास केला, कारण वचन सांगतं की जो कोणी आपल्या मुखाने कबूल करतो येशू प्रभू आहे, आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की येशू तारणारा आहे, अशा प्रत्येकांचं तारण होतं. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही नियमशास्त्रांच्या द्वारे नव्हे, तर आम्ही परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त झालेला आहे. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेला आहोत. आम्ही नियमशास्त्राच्या पालनाने प्रियांनो आम्ही नीतिमान होत नाही, तर आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आम्ही नीतिमान ठरवण्यात आलेला आहोत. सो येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधुस्तंभावरती वाहिण्यात आलं. या गोष्टीची प्रियांनो त्याने सुवार्तेची घोषणा केली, आणि मी पाहतो की ज्यावेळेस पौलाने
ही सुवार्ता सांगण्यासाठी अनेक नगरोनगरी, अनेक गावोगावी, अनेक वेगवेगळ्या देशामध्ये तो फिरला प्रियानो. अनेक लोकांनी या सुवार्तेवरती विश्वास केला. हालेलुया. पण आम्ही पाहतो की ज्या वेळेस ही सुवार्ता त्याने यरुशलेमेमध्ये सांगितली, त्यावेळेस या लोकांनी विश्वास केला का? यरुशलेमेच्या लोकांनी, यहुदी लोकांनी, काही लोकांनी नाही केला. पण काही असा थोडका भाग होता, थोडके लोक होते की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून त्यांनी स्वीकारलं. हालेलुया. सो आजही ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो, सर्वचे सर्व लोक विश्वास करतात असं नाही. पर्सेंटेज फार कमी असू शकतं. 10 पैकी 1 व्यक्ती विश्वास करू शकतो. पण प्रियानो, विश्वास तो करेल आणि देवाचं, परमेश्वराची इच्छा ही आहे की लहानातील एकाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येक आत्मा त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहे. आणि म्हणून प्रियानो, या पौलाला माहिती होतं की प्रत्येक आत्म्यापर्यंत मी सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी तो लिहितो की मी तो एफिसकरांच्या लोकांसंदर्भात लिहितो की मी तुमच्या रक्ताबद्दल मी निर्दोष आहे. हालेलुया. कारण त्याने त्याचं काम स्पष्टतेने केलं, त्याने त्याचं काम प्रखरतेने केलं, त्याने त्याचं काम पूर्णतेने केलं. सो आज आम्ही हे वाक्य आपल्या नातेवाईकांसंदर्भात, आपल्या प्रियजनांसंदर्भात, आपल्या ओळखीच्या लोकांसंदर्भात आम्ही म्हणू शकतो का की मी यांच्या रक्तासंदर्भात मी निर्दोष आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला आमचं काम स्पष्टतेने करायचंय. पेरणी करण्याची जबाबदारी त्याने आम्हाला दिलेली आहे. उगवण्याचं काम परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. पेरलं तर उगवणार आहे. ऑटोमॅटिक उगवणार आहे का? सो ते धान्य त्याने आमच्याकडे दिलंय, ती सुवार्ता त्याने आमच्याकडे धान्याच्या स्वरूपाने त्याने दिली आहे. पण आम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत ती सुवार्ता पोहोचेल का? नाही. पण परमेश्वर, जरी तुम्ही नाही सांगितलं, कोणी ना कोणी त्याला सांगेल. पण त्या व्यक्तीच्या रक्ताचा झाडा परमेश्वर तुमच्याकडनं घेईल. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या प्रियजनांबद्दल फार जागृत असणं गरजेचं आहे. पण प्रियानो, आजच्या वेळामध्ये अशा प्रकारची सुद्धा सुवार्ता सांगितली जाते, चुकीची सुवार्ता सांगितली जाते. येशू आरोग्य देतो. हालेलुया. ही सुवार्ता नाहीये, हे त्यावरती मिळणार गिफ्ट आहे. हालेलुया. ज्या प्रकारे एखादं सेल लागला जातो आणि सेल लागलेला असताना प्रियांनो मोफत असलेल्या वस्तू सांगितल्या जातात आणि त्याचं अट्रॅक्शन अधिक वाढल्या जातं. सो त्या प्रकारे आजच्या वेळामध्ये सुद्धा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, आरोग्य देईल. प्रभू येशू ख्रिस्ताकडे या म्हणजे तो तुम्हाला समृद्धी देईल, तुम्हाला बरकत देईल, तुम्हाला यश देईल, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळेल. हालेलुया. सो अनेक अशा गोष्टी सांगितल्या जातात प्रियांनो, या गोष्टी नक्की मिळतील. पण प्रियांनो, त्याहून सर्वात महत्वाची गोष्ट जी मिळणारी आहे ते म्हणजे तारण आहे. हालेलुया. पापातून मुक्तता आहे आणि प्रत्येक व्यक्तीला प्रियांनो तारणाची गरज आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला तारणाची आवश्यकता आहे. हालेलुया. सो प्रियांनो, आज जर आम्ही तारणाची घोषणा केली नाही, आज जर आम्ही सुवार्तेची घोषणा केली नाही, तर पौल म्हणतो, जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. जर ज्या पौलाने 13 ते 14 पुस्तकं त्याने लिहिली, 13 ते 14 पत्र त्याने लिहिली, तो पौल म्हणतो, जर मी सुवार्ता सांगणार नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. आम्ही किती लिहिली आहेत? बोलू येशू मसीह की हालेलुया. म्हणजे पावलापेक्षा जास्त आम्हाला जास्त जबाबदारी येते.
त्याने त्याचं काम प्रियांनो इतक्या तत्परतेने केलं, तरी सुद्धा तो म्हणतो, मी जर सुवार्ता सांगणार नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. सो आजच्या वेळामध्ये आम्हाला प्रत्येकांना या गोष्टीची जागरूकता येणं आवश्यक आहे. मी तारल्या गेलो, आम्हाला मिळालंय तारण? तारण मिळालंय का? नक्की मिळालंय. तारण कसं मिळतं? ओके, तारण कसं मिळतं? ओके, आणखी? प्रत्येकांची परिभाषा वेगवेगळी असू शकते. जे आपल्याला समजलं आपण तसं बोलतो. यस, तारण कसं मिळतं? कुठल्या दुकानात मिळतं का? मॉलमध्ये मिळतं का? ऑनलाईन आहे का? ओके, कसं मिळतं? ओके, जो कोणी प्रभूकडे येतो, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, आपल्या पापांची कबुली देतो आणि याची शाश्वत देतो की प्रभू मी हे पाप पुन्हा मी करणार नाही, आणि ते पाप सोडून देतो आणि तारणारा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, ज्याचा पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा होतो, अशा प्रत्येकांना तारण प्राप्त होतं. हालेलुया. येशूवरती आपला विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती तारला जातो, पण प्रियांनो त्याला पाण्याने आणि आत्म्याने त्याचा बाप्तिस्मा होणं आवश्यक आहे. कारण वचन आम्हाला सांगतं की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात कोणालाही प्रवेश नाही. हालेलुया. फक्त आम्ही विश्वास करतो, विश्वास करतो, विश्वास करतो. तो विश्वास प्रियांनो कदाचित आमच्या गरजांसाठी असू शकतो. हालेलुया. पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारणाची आवश्यकता आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे, आणि पापाचं वेतन मरण आहे. आम्हाला पापाचं वेतन मरण न मिळण्यासाठी आमच्या पापांची क्षमा होणं गरजेचं आहे, आणि ही पापांची क्षमा देण्याचा अधिकार केवळ प्रभू येशूला आहे. हालेलुया. म्हणून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्याला तारण प्राप्त होतं, आणि तारणाची आवश्यकता जगातल्या प्रत्येक व्यक्तींना आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधाव्यास व पाप्यास तारवायास या जगामध्ये तो आला, आणि याची स्पष्टता पौलाला झाली, आणि हीच सुवार्ता त्याने अनेकांना सांगितली. आणि मी पाहतो की आता पौलाच्या जीवनावरून विश्वासणाऱ्यांना काय शिकवण आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहूया की देवाच्या कार्यासाठी कोणीही निरुपयोगी नाही. कोणीच निरुपयोगी नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विश्वासणारा देवाच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने उपयोगाचा आहे. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की मला चांगलं बोलता येत नाही, मी कशी सुवार्ता सांगू. कधी कधी आम्हाला वाटतं की मला चांगले गीत गाता येत नाही, मी कशी परमेश्वराची, त्या प्रभूची स्तुती आराधना करू. कधी कधी आम्हाला वाटतं की मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी कसं सांगू, कसं बोलू. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही लहान आहोत, कधी आम्हाला वाटतं मी फार वयोवृद्ध आहे, कधी आम्हाला वाटतं की मला काय बोलायचं मला समजत नाही. अनेक प्रकारचे सो अँड सो प्रश्न आमच्या मनामध्ये असतात. पण प्रियांनो, ज्या पौलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, पौलाच्या जीवनाकडनं ही गोष्ट आम्हाला शिकायला मिळते की जो पौल मंडळीचा छळ करणारा ते मंडळी स्थापित करणारा पौल बनला. जो पौल अनेकांच्या आत्मघातासाठी प्रियांनो कारणीभूत ठरला, परंतु अनेकांच्या तारणासाठी प्रियांनो तो कारण सुद्धा ठरला. हालेलुया. सो पौलाच्या जीवनाच्या द्वारे प्रियांनो ही गोष्ट आम्हाला लक्षात येते की पौल परिवर्तित झाला. पौलाने प्रियांनो त्याचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. आज आमच्या जीवनाला जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करतो तर आम्ही जे निरुपयोगी आहोत आम्ही उपयोगाचं पात्र बनतो. हालेलुया. हालेलुया. सो घरामध्ये सर्व प्रकारचे पात्र असतात, सर्व प्रकारचे भांडे असतात, आणि ती भांडे प्रियांनो विशेष कार्यासाठी, विशेष कामासाठीच वापरल्या जातात. बरोबर? तसंच आहे, तसंच आहे. प्रत्येक पात्र प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या उपयोगासाठी असतं. ते त्या वेळामध्येच वापरल्या जातं. सो त्या प्रकारे तुम्ही सुद्धा प्रियांनो
ज्या कामासाठी परमेश्वराने तुमची राखण केलेली आहे, ज्या उपयोगासाठी तुम्हाला त्याने निवडलेला आहे, तो तुमचा उपयोग करू इच्छित आहे. पण प्रियांनो, आम्ही प्रत्येकाने त्यासाठी आपलं जीवन समर्पित करणं आणि प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करणं गरजेचं आहे. प्रियांनो, जो पाऊल आहे, तो पाऊल आम्ही पाहतो की त्याच्याकडे देवाच्या वचनाचं, नियमशास्त्राचं चांगल्या प्रकारचं ज्ञान त्याच्याकडे होतं. पण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की त्या ज्ञानाचा उपयोग त्याने कशासाठी केला? त्याने त्या ज्ञानाचा उपयोग, नियमशास्त्राचा उपयोग त्याने कशासाठी केला? लोकांचा, मंडळीचा छळ करण्यासाठी. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन हे नीतीचं शिक्षण देणार आहे, सुधारणूक करणार आहे, बदल घडवणार आहे, आमच्या स्वतःच्या चुका दाखवणार आहे. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आजच्या वेळामध्ये सुद्धा कधी कधी प्रियांनो आम्ही या स्वरूपाचं आम्ही वागतो, जगतो. आमच्याकडे असलेलं ज्ञान असेल, बुद्धी असेल, चातुर्य असेल, या गोष्टीचा उपयोग प्रियांनो आम्ही इतरांचे दोष शोधण्यासाठी आम्ही करतो. सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसते? कमतरता. राईट. आम्ही कमतरताच अगोदर शोधायला सुरुवात करतो. हालेलुया. आणि ती कमतरता जर प्रभूने आमच्या जीवनामध्ये पाहिली तर आम्ही सुद्धा पूर्ण ठरू शकणार नाही. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परिपूर्ण कोणी नाही, परिपूर्ण केवळ आणि केवळ तो पिता आहे. हालेलुया. तो परिपूर्ण आहे, पण त्याची इच्छा आहे की आम्ही परिपूर्ण व्हावं. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये असलेल्या कमतरतेला आम्ही दूर करत त्याची इच्छा आहे की आम्ही परिपूर्णतेच्या मार्गाने आम्ही चालण्यासाठी येशूचा मार्ग आम्ही धरावा, येशूच्या मागे आम्ही चालावं आणि येशू बद्दलची सुवार्ता अनेक लोकांना आम्ही सांगावी. तो आमचा शेजारी असू शकतो, नातेवाईक असू शकतो, ओळखीचा व्यक्ती असू शकतो. आम्ही त्यांना सुवार्तेची घोषणा करणं आवश्यक आहे. हालेलुया. असं कधीच आम्ही समजू नये की मी निरुपयोगी आहे, मी कुठल्याही उपयोगाचा नाही, असं कदापि समजू नये. त्याने आमची निवड केली, त्याने वेगळं केलं, त्याने मला योग्यतेचं ठरवलंय. आम्ही अयोग्यतेचं होतो, पण येशूच्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण विकत घेतलेले त्याचे प्रिय लेकर आहोत. आणि म्हणून आता आम्ही उपयोगाचे नसताना, निरुपयोगी असताना आता उपयोगाचा आम्ही बनलेला आहोत. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. पण कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही सुवार्ता सांगण्याची आमची पात्रता नाही. हालेलुया. पण प्रियांनो, शब्द देणारा प्रभू आहे. आणि ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये ती इच्छा तयार होते, आमचं जीवन प्रभूसाठी आम्ही समर्पित करतो प्रियांनो, तो आम्हाला एक एक गोष्टी शिकवत चालतो, शिकवतो. फक्त आमची इच्छा पाहिजे. देवाच्या आत्म्यातून शिकवल्या जातं. आणि विशेषरित्या एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की परमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी सुद्धा त्या प्रकारचे शिकवण दिल्या जाते की सुवार्ता प्रसार आम्ही कसा करावा, सुवार्ता आम्ही कशी सांगावी. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो देवाच्या कार्यासाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी कोणीही निरुपयोगी नाही. ही गोष्ट प्रियांनो आम्हाला पौलाच्या जीवनातून लक्षात येते. त्याला अगोदर वाटलं असेल की मी कुठल्याही उपयोगाचा नाही, पण ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं, परिवर्तनानंतर प्रियांनो त्याने आपलं जीवन पूर्णपणे समर्पित केलं. येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता त्याने जगातल्या अनेक ठिकाणी जाऊन प्रियांनो त्याने सुवार्तेची घोषणा केली. दुसरी बाब आम्ही पाहूया. परमेश्वर कोणालाही वाचू शकतो. हालेलुया. परमेश्वर कोणालाही वाचू शकतो, कारण परमेश्वराच्या पलीकडे कोणीच नाहीये. आहे कोणी? परमेश्वराच्या पलीकडे कोणीच नाहीये. ही इज लास्ट. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो आदी आहे, तो अंत आहे, सुरुवात तोच आहे आणि शेवटी तोच आहे. आणि म्हणून प्रियांनो, तो परमेश्वर कोणालाही वाचू शकतो. आम्ही पाहतो की परमेश्वर कोणालाही बदलू शकतो, त्याला सेकंद सुद्धा लागत नाही. पौलाचं जीवन आम्ही पाहतो की जो पौल मंडळीचा छळ करणारा होता,
त्या पावलाला परमेश्वर आणि प्रभूने किती वेळेत बदलवलं? क्षण सुद्धा लागला नाही. ज्यावेळी समस्या येतात, अडचणी येतात प्रियांनो, मनुष्याला सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. मी कोण आहे? हालेलुया. जो पाऊल स्वतःला ज्ञानी समजत होता, जो पाऊल स्वतःला अगोदर इतक्या नियमशास्त्राचा पारंगत परुषितू मानत होता, प्रियांनो, तो पाऊल त्याचं जीवन परिवर्तित झालं काही सेकंदामध्ये. त्याने आपलं जीवन परमेश्वर प्रभूलाच त्याने समर्पित करून टाकलं. म्हणून प्रियांनो, आम्ही कदापि हा विचार करू नये की मी सुवार्थ सांगतो, समोरचा व्यक्ती बदलेल किंवा बदलणार नाही. आमचं काम आहे की आम्ही सुवार्थ सांगावी. बदलवण्याचं काम प्रभूचं आहे. हालेलुया. की ज्या परमेश्वराने पाऊलाच्या द्वारे प्रियांनो असंख्य जीव घेण्यासाठी प्रियांनो असंख्य जीव त्याने घेतले, पण परमेश्वराला ही गोष्ट प्रिय वाटली की त्याला क्षमा करावी. आम्ही पाहतो की स्टेफन याला धोंडमार होत असताना त्या तरुणाच्या पायाजवळ अनेकांनी कपडे ठेवले. त्या ठिकाणामध्ये प्रियांनो शाऊल, की जो पौल आहे तो पौल त्या ठिकाणी होता, आणि त्याच्या पायाजवळ अनेकांनी कपडे ठेवल्यानंतर याचा तो साक्षीदार होता. स्टेफनला धोंडमार होत असताना, म्हणजे अनेकांना मारण्यासाठी जे ख्रिस्त प्रसारक आहे, जे ख्रिस्तावरती विश्वास करणारे आहे, अशा मंडळींचा छळ करणारा हा पौल, की जो अगोदर शाऊल होता, अशा असंख्य लोकांच्या छळासाठी, अशा अनेकांच्या असंख्य जीवाला घात करणारा या शाऊलाला, या पौलाला क्षमा करणं हे परमेश्वराला प्रिय वाटलं. सो प्रियांनो, आज सुद्धा तो परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. तो कोणालाही वाचू शकतो, कोणालाही तो तारण देऊ शकतो. हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो मनुष्य बुद्धीने, प्रियांनो, आमच्या ज्ञानाच्या जोऱ्यावरती आम्ही विचार करतो की या व्यक्तीला तारणाची गरज काय आहे. हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो की इतक्या श्रीमंत व्यक्तीला तारणाची गरज नाही, तारणाची गरज गरीब व्यक्तीला आहे. नाही, प्रत्येक व्यक्तीला तारणाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. आणि प्रियांनो, तो व्यक्ती कदाचित आमच्या नगरामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये अनेक असे लोक आहेत. गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती, याला तारणाची गरज आहे. हालेलुया. की ज्या प्रभूने शाऊलाचा पाऊल केला, ज्या प्रभूने छळणारा शाऊल तो मंडळी स्थापित करणारा पाऊल बनला, त्याला सुद्धा त्याने बदलवलं. सो आजच्या वेळामध्ये प्रियांनो, पाऊलाच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही बोध घेऊ शकतो की तो कोणालाही वाचू शकतो. हालेलुया. त्यानंतर पुढचा पॉइंट, की ख्रिस्तामध्ये आपला भूतकाळ पुसला गेलेला आहे. किती जण विश्वास करता या गोष्टीवर? हालेलुया. ख्रिस्तामध्ये आपल्या प्रत्येकांचा भूतकाळ पुसला गेलेला आहे. आणि म्हणून एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुमचे पाप लाखेसारखे जरी लाल असले तरी तो आम्हाला बर्फासारखं शुभ्र आणि पवित्र करणार आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की त्या परमेश्वराने आमचे पाप पूर्वेपासून पश्चिम जितके दूर आहे, इतके दूर त्याने आमचे पाप आमच्यापासून दूर केलेले आहे. त्याने आमच्या पापांना त्याने पुसून टाकलेला आहे. पाऊलाचा भूतकाळ भयंकर होता. हालेलुया. त्या पाऊलाने असंख्य विश्वासणाऱ्यांना, त्या पाऊलाने असंख्य ख्रिस्तावरती विश्वास करणाऱ्या लोकांना त्याने जीव मारलेलं होतं. पण या पाऊलाचा भूतकाळ किती भयंकर असला तरी त्याला नवीन जन्म मिळाला होता. म्हणून प्रियांनो, जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला नवीन जन्म मिळतो प्रियांनो, त्याला क्षमा मिळते, त्याची क्षमा होते. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही सुद्धा कितीही पापामध्ये आमचं जीवन असेल, पण जर आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो तर आम्हाला नवीन जीवन प्राप्त होतं. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, फिलिप्पी पत्र अध्याय 3 आणि वचन 13 आणि 14. फिलिप्पी चॅप्टर 3 वर्स 13 and 14. फिलिप्पी 3 वचन 13 आणि 14. बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही,
तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो, जो पौल फिलिप्पीच्या मंडळीला जी गोष्ट तो लिहितोय की बंधूंनो, मी अद्यापी ते आपल्या कायात घेतले नाही असे म्हणत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. हालेलुया. तो मागील गोष्टीकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. काय करतो? थोडं जोरात बोला. कोणत्या गोष्टीकडे? कोणत्या गोष्टीकडे? ओके. पण आम्ही काय करतो? मागील गोष्टीकडे लक्ष लावतो आणि पुढील गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. असंच होतंय. असंच होतंय. आम्हाला त्या गोष्टी फार आठवतात. आमच्या जीवनात चुका झाल्या असतील, पाप झाले असतील, वाईट गोष्ट झाली असतील, आम्ही कोणाला दुखवलं असेल, आम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल, त्या गोष्टी आम्हाला सातत्याने आठवतात. होतं असं. परमेश्वर जर आमचे पाप स्मरत नाही, आमच्या चुका जर स्मरत नाही, तो आठवत नाही, तर आम्ही सुद्धा त्या गोष्टी आठवू नये. कारण वचन आम्हाला सांगतं, जुने ते होऊन गेले आहे, पहा ते नवे झाले आहे. We are new creation in Jesus Christ. आम्ही प्रत्येक जण नवीन निर्मिती आहोत येशू ख्रिस्तामध्ये. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, पौलाच्या जीवनामध्ये जरी प्रियांनो त्याने अनेक चुका केल्या, अनेक आत्मघात त्याने केले, अनेक लोकांना जीवे मारण्यासाठी प्रियांनो त्याने अनेक लोकांचा प्रियांनो तो अपराधी ठरला, पण त्या परमेश्वराने, त्या प्रभूने प्रियांनो त्याला क्षमा दिली. आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्याने आमच्या प्रत्येकांचे पाप, त्याने मागील पाप, मागील चुका, त्याने भूतकाळातील सर्व चुका त्याने पुसून टाकल्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये या गोष्टी आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रभू जर आमचे पाप आमच्या पदरी तो लावत नाही, जर तो मोजत नाही, तर आम्ही सुद्धा इतरांच्या चुका, इतरांचे अपराध आम्ही गणता कामा नाही. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. जुने ते होऊन गेले, होऊन गेले ते. आता आम्ही नवीन आहोत. आम्हाला ख्रिस्त नव्याने कळतोय, ख्रिस्ताच्या वचन आम्हाला नव्याने कळतंय. आणि जर नवीन गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत, नवीन सृष्टी तो आम्हाला नवीन तयार करू इच्छित आहे. हालेलुया. ते जुने पापाचे, द्वेषाचे, रागाचे विचार आम्हाला सोडून प्रियांनो नवीन सुरुवात करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण तारल्या जावं, आमच्याद्वारे इतर सुद्धा तारल्या जावेत. हालेलुया. हालेलुया. पौलाच्या जीवनातून ही गोष्ट आम्हाला लक्षात येते की ख्रिस्तामध्ये आपला भूतकाळ पुसला गेला आहे. झालेल्या चुका क्षमा त्याने आम्हाला केल्या, पण याचा अर्थ हा नाही की पुन्हा पुन्हा त्या चुका आम्ही कराव्या. हालेलुया. हालेलुया. पुन्हा पुन्हा जर त्या चुका मी करतो, तर प्रियांनो त्या गोष्टीची क्षमा मिळेल याची शाश्वती नाही. पण जर खऱ्या अंतःकरणाने आम्ही प्रभूकडे येतो, तर तो आम्हाला क्षमा देतो. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की भग्न हृदय तो तुच्छ मानणारा नाही. ज्यावेळेस आम्ही प्रियांनो भग्न हृदय, आम्ही पश्चातापी हृदय घेऊन त्या परमेश्वराकडे, त्या प्रभूकडे येतो, तो आम्हाला क्षमा दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. त्यानंतर आम्ही पाहतो की पौलाच्या जीवनातून आणखी गोष्ट आम्हाला शिकायला मिळेल, ते आहे तो नम्रता दर्शविणारा तो व्यक्ती आहे. त्याच्याकडे इतकं ज्ञान होतं, इतकं ज्ञान होतं की याची प्रचिती आम्हाला पवित्र शास्त्रातूनच येते. हालेलुया. आपण किती लिखाण करू शकतो? एक पत्र लिहायला सांगितलं तर आठवेल आपल्याला काय लिहायचंय? किती जणांना पत्र लिहिता येतं? नवीन पिढीला तर मला वाटत नाही की त्यांना पत्र काय आहे हे माहिती आहे. हालेलुया. मला आठवतं की मी माझ्या मावशीला, मामांना पत्र लिहायचो. माझी आई मला सांगायची पत्र लिही. त्यानंतरहून आमची ती जनरेशन आहे की त्या जनरेशन मध्ये पत्र लिहिणं आणि पत्र वाचणं, आणि हीच आमची जनरेशन आहे की आम्ही मोबाईल फोन सुद्धा अनुभवला. आमच्या जनरेशन मध्येच मोबाईल फोन सुद्धा आला, आमच्या जनरेशन मध्येच कम्प्युटर सुद्धा आला. सो फार बदल आम्ही अनुभवला.
हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही पत्र किती लिहू शकतो? लिहिता येईल का? सो प्रियांनो, आम्हाला आठवणार नाही की आम्ही पत्र लिहिण्यासाठी आम्ही सुरुवात कशी करावी, कुठून सुरुवात करावी, काय लिहावं आणि शेवट काय करावा, या गोष्टी सुद्धा आम्हाला एका पत्रासाठी समजणार नाही. तर प्रियांनो, आम्ही विचार करू शकतो की ज्या पौलाने अनेक पत्र लिहिले, एकंदरीत 13 पुस्तकं त्याने लिहिली, 13 पत्र त्याने लिहिली आणि इब्री लोकास पत्र हे सुद्धा त्याच्या नावेच मानलं जातं. स्कॉलर आहे ते म्हणतात की इब्री लोकास पत्र हे पौलानेच लिहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 13 ते 14 पत्र मोठमोठे अध्याय आहेत. इतके पत्र त्याने लिहिले, इतकं ज्ञान त्याच्या ठाई होतं, इतकी बुद्धी त्याच्या ठाई होती. आणि आम्ही कालच्या दिवशी पाहिलं की त्याच्या अंगावरचे कपडे घेऊन लोक घेऊन जायचे आणि अनेक रोग्यांना बरं वाटत होते, अनेक दुरात्मे असलेले, दुष्टात्मे असलेले लोकांना मुक्तता मिळत होती. इतके मोठमोठे असाधारण चमत्कार प्रियांनो पौलाच्या द्वारे प्रभूने करून घेतले. प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्या वेळेस जो तरुण त्या खिडकीतून पडतो 3ऱ्या मजल्यावरून, त्याच्यावरती तो पाखर घालतो आणि त्याला सुद्धा तो जिवंत करतो. तो म्हणतो की हा जिवंत आहे. म्हणजे असाधारण गोष्टी प्रियांनो. त्याचं नाव आठवतंय? युथुक. खिडकीतून पडला, त्याला सुद्धा त्याने जिवंत केलं. सो प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक असाधारण चमत्कार त्याने केलेला असताना सुद्धा तो फार न्यूट्रल होता. न्यूटन नाही, मी न्यूट्रल म्हणलंय. म्हणजे नम्र भावाने तो जगला, पूर्णपणे नम्र वृत्तीने तो राहिला, कारण त्याच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्त होता. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन त्याच्या ठाई होते, प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती त्याच्या ठाई होती, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव त्याच्या ठाई होता. आणि प्रियांनो, तोच स्वभाव आज आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. हालेलुया. आणि म्हणून जो पौल आहे तो फिलिप्पी 3 आणि वचन 12 मध्ये जी गोष्ट तो नमूद करतो, आम्ही वचन वाचूया. फिलिप्पी 3 वर्स 12. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले आहे ते मी आपल्या कह्यात घ्यावे, म्हणून मी त्याच्या योगे मागे लागतो आहे. हालेलुया. पौल काय म्हणतो? एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी हा अनुभव येतो, थोडंसं यायला लागतं किंवा थोडंसं माहिती व्हायला लागते, तर प्रियांनो असं वाटायला लागतं की मी ओके, आता सगळं मिळालं. हालेलुया. होतं असं. पण पौल काय म्हणतो? एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही. तो स्वतःला नम्र, स्वतःला लीन, स्वतःला झिरो तो करतो. आणि ज्या वेळेस तो स्वतःला नम्र लीन करतो प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर लीनांवरती, दीनांवरती कृपा करतो, गर्विष्ठांना तो दुरून ओळखितो. हालेलुया. त्याला माहिती की प्रभू येशू ख्रिस्त किती लीन, किती नम्र होता. त्याने या गोष्टीचा अभ्यास केला, या गोष्टी त्याने अनुभवल्या, या गोष्टी तो प्रेषितांकडनं सुद्धा शिकला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडनं अनेक गोष्टी त्याने शिकला, आत्म्यातून त्याने अनेक गोष्टी शिकला. आणि प्रियांनो, तरी सुद्धा तो काय म्हणतो? एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्ता येशूने मला आपल्या कयात घेतले ते मी आपल्या कयात घ्यावे, म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. हालेलुया. कधी कधी प्रियांनो आपण प्रार्थना करतो एखाद्या व्यक्तीसाठी. हालेलुया. त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या असेल, आजार असेल, दूर होतो. त्यावेळेस काय वाटायला लागतं? हालेलुया. प्रियांनो, आम्ही स्वतःला कदापिही उच्च करता कामा नये. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की पौलाच्या द्वारे अनेक असाधारण असे चमत्कार घडले. पण त्याने या चमत्काराला हायलाइट केलं का? त्याने कशाला हायलाइट केलं? प्रभू येशू ख्रिस्ताला.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेला त्याने हायलाइट केलं सुवार्तेला आणि प्रत्येक व्यक्तीच्या तारणाला. प्रियांनो, आजच्या वेळामध्ये या गोष्टी फार हायलाइट केल्या जात आहेत. याने असं केलं, त्याने तसं केलं आणि अशा गोष्टी घडल्या. हालेलुया. पण प्रियांनो, करणारा केवळ प्रभू आहे. हालेलुया. केवळ आणि केवळ येशूचं नाव आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी मी पाहतो की पौलाकडे ज्ञान आहे, पौलाकडे शिक्षण आहे, पौलाकडे अनुभव आहे, पौलाचा जीवन प्रवास, पौलाचे सुवार्तेचं आणि विशेषरित्या सेवक कार्याचा प्रियांनो त्याचा प्रवास फार मोठा आहे. पण तरी सुद्धा तो कसा आहे? नम्र आहे. हालेलुया. 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 ही नम्र वृत्ती असणं फार गरजेचं आहे. लीन वृत्ती असणं फार गरजेचे आहे. ही एक शिकवण आम्हाला आहे पौलाच्या जीवनातून. पण प्रियांनो, ही जर नम्र वृत्ती नसेल तर प्रियांनो तो व्यक्ती फार काळ टिकू शकत नाही. कारण सेवा या शब्दामध्ये नम्रता ही गोष्ट येते. सेवा या शब्दामध्ये आणखी एक गोष्ट येते, कुठल्याही मोबदला, कुठलाही प्रियांनो स्तुती किंवा कोणी चांगलं म्हणावं या गोष्टीची सुद्धा अपेक्षा न करणं. सेवा. आणि पौल त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत होता. त्याला माहिती होतं की मला कोणत्याही स्वरूपाने चांगली गोष्ट मला प्राप्त होणार नाही, पण जी गोष्ट मिळणार आहे ती विशेष गोष्ट असणार आहे. ती म्हणजे स्वर्गामध्ये स्थान, अनेक लोकांचा उद्धार. ही गोष्ट त्याला माहिती होती. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो नम्रता दर्शविणारा प्रियांनो हा पौल, याच्याकडनं ही एक शिकवण आम्हाला मिळते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, फार महत्वाचा आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की मी कायम या जगामध्ये राहणार आहे. हालेलुया. मनुष्याचं आयुष्य किती असतं? हा, काही जण 70चे बसलेत, असं नका म्हणू. हा, माझं आता चालू आहे. यस. 70-80 बरोबर, आणि यापेक्षा अधिक 90 पाहिले असतील, पण इथून पुढे नाही सांगता येणार. पण तरी सुद्धा मनुष्याला काय वाटतं? मी मरूच नाही. तो लास्ट स्टेपला आहे. तो असं जगतो, असं राहतो की त्याला वाटतं की मी मरूच नाही. जर आम्ही या जगामध्ये मरण पावलो, ह्या शारीरिक रीतीने जर आम्ही मरण पावलो, तर प्रियांनो पुढची वाटचाल आम्ही सुखरूपरित्या करणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून पौल काय म्हणतो, मला मरण काय आहे? लाभ आहे. क्या बात आहे. हालेलुया. मरण माझ्यासाठी लाभ आहे, कारण प्रियांनो त्याची ओढ त्या ख्रिस्ताकडे आहे. पण असा अर्थ होत नाही की बाळक साहेब तुम्ही सांगितलंय, असं नाही. हालेलुया. हालेलुया. कारण जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि जोपर्यंत त्यांनी या भूतलावरती, या जगामध्ये त्याने आम्हाला ठेवलेला आहे, आम्हाला केवळ आणि केवळ त्या ख्रिस्तासाठी जगायचं आहे. हालेलुया. कारण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये मुळीच स्थान नाही. एकदम स्पष्ट असा, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गामध्ये स्थान नाही. त्याचं स्थान फक्त एकाच ठिकाणी आहे, नरकामध्ये. हालेलुया. कारण जीवन हे मौल्यवान आहे. जीवनापेक्षा कुठली गोष्ट मौल्यवान आहे का? म्हणून आम्ही पाहतो की एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असेल, आपला नातेवाईक असेल, तर किती सोनं नाणं असेल, किती पैसा असेल, त्याचा विचार केला जातो का? नको, हे कामात येईल. काय केलं जातं? त्या व्यक्तीचा जीव जास्त महत्वाचा आहे. किती पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, किती मोठी चांगली गाडी असेल, ती विकून टाकल्या जाते. कारण पैसा त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवासाठी खर्च केला जातो. म्हणून जीव महत्वाचा आहे. पण प्रियांनो, जीवन महत्वाचं असताना आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही परमनंटली जगाचे नाही, जगातलं आमचं नागरिकत्व नाहीये. हालेलुया. हालेलुया. पण प्रियांनो, मनुष्य या स्वरूपाने जगतो, मनुष्य या स्वरूपाने राहतो,
की त्याला वाटतं की मी कायमस्वरूपाने जगामध्येच राहणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचं मनही लागेल. यस, जेथे आमचं धन आहे, जिथे आमची संपत्ती आहे, तिथं आमचं मनही लागेल. आम्ही कोणत्या ठिकाणी आमचं धन, आमची संपत्ती आम्ही साठवतोय? मन कुठं लागतंय जास्त? हालेलुया. कुठं लागतं मन जास्त? हा, आता प्रत्येकांचे मन त्या ठिकाणी गेले, कपाटाच्या बाजूला. हालेलुया. शेतीमध्ये, घरामध्ये, एखाद्या प्रशस्त अशा जागेमध्ये आमचं मन ज्या ठिकाणी लागतं प्रियांनो, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ती जागा आम्हाला कम्फर्ट वाटते. कम्फर्ट, की कोणत्या प्रकारचा त्रास नाहीये, मला इथंच माझं मन लागतं. हालेलुया. पण प्रियांनो, ही धन्यता आमची आहे की आमचं मन जर परमेश्वराच्या भवनामध्ये लागतं, ही परमेश्वराची कृपा आपल्यासाठी आहे. हालेलुया. पण जर आमचं मन जग आणि जगातल्या गोष्टीकडे लागतं, तर प्रियांनो, आम्ही आतापर्यंत ती जागरूकता आमच्या जीवनामध्ये आलेली नाही, जी जागरूकता पौलाच्या जीवनामध्ये होती. एक वचन आम्ही वाचूया, फिलिप्पी 3 आणि वचन 20 आणि 21. फिलिप्पी चॅप्टर 3 वर्स 20 and 21 प्लीज वाचूया. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. हालेलुया. या ठिकाणी पौल फिलिप्पीच्या मंडळीला काय लिहितो की आपलं नागरिकत्व कोणतं आहे? कोणतं आहे आपलं नागरिकत्व? म्हणजे आम्ही नागरिक कुठले आहोत? स्वर्गातले. आणि जर स्वर्गातले नागरिक आहोत तर आम्ही जगात कोण आहोत मग? राईट. पण प्रवासी असलेला व्यक्ती परमनंट जर तो राहण्याचा त्याने प्रयत्न केला तर तो राहू शकतो का? समजा आपण रेल्वेमध्ये प्रवास करतोय आणि आपण जर विचार केला आणि तसा प्रयत्न केला, नाही मला इथंच राहायचंय, मी उतरणार नाही, काय होईल? ते रेल्वेचे पोलीस येतील आणि आपल्या बॅग सहित आपल्याला बाहेर फेकून देतील. असंच होईल. याच प्रकारची वृत्ती मनुष्य आपल्या या जगातल्या जीवनामध्ये तो करतो, की त्याला वाटतं की मी परमनंटली मी जगामध्येच राहणार आहे. आणि म्हणून मरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की मी मरूच नाही, म्हणून तो खाटाटोप करतो. हालेलुया. पण प्रियांनो, पौलाला ह्या गोष्टीची स्पष्टता आहे की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, येथून प्रभू येशू ख्रिस्त, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर तो करणार आहे. या गोष्टीची जाणीव कोणाला होती? पौलाला. आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली आहे का? हालेलुया. हालेलुया. आता याचं लॉजिक वेगळं काढता कामा नये. की पाळक साहेब तुम्ही सांगितलं की आपण स्वर्गाचे नागरिक आहोत, मग जगात काहीच नाही करायचंय का? हालेलुया. जगातली आपली जबाबदारी आपण झटकू शकत नाही. आपण कुटुंब ही संस्था परमेश्वराने जर दिलेली आहे, तर पती बद्दल असेल, पत्नी बद्दल असेल, त्यांची जबाबदारी आम्हाला पार पाडायचीच आहे. राईट. ती जबाबदारी आम्ही झटकू शकत नाही. पण अति उत्साह या स्वरूपाने काही जणांचा असतो. हे अज्ञान आहे देवाच्या वचनाचं. कारण देवाचं वचन कसं आहे? दुधारी तलवार आहे. हालेलुया. आम्ही फक्त
आध्यात्मिक 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 आध्यात्मिकच या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष केलं आणि जर आम्ही आमच्या कुटुंबाची जबाबदारी जर आम्ही झटकून टाकतो तर पियानो तो देवाच्या वचनानुसार परिपूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. कारण कुटुंब ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. कुटुंबाची जबाबदारी आम्ही स्वीकारली, या नात्याने आम्हाला ती जबाबदारी पूर्ण करायचीच आहे. पण काही जण अशा प्रकारे होतात. मी कोणाची कमतरता सांगत नाहीये. आम्ही आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त उडवला जातो आणि कुटुंबाच्या जबाबदारीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. असं होता कामा नाही. कुटुंब ही व्यवस्था आम्ही सांभाळणं आवश्यक आहे. हालेलुया. कुटुंबाची व्यवस्था सांभाळणं आवश्यक आहे. हालेलुया. आणि ती जबाबदारी जर आम्ही पार पाडणार नाही तर त्याचा सुद्धा हिशोब आम्हाला द्यावा लागणार आहे. हालेलुया. हालेलुया. एक आई आहोत तर तिने आपल्या लेकरांकडे पतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक पती आहोत तर त्याने आपल्या पत्नीकडे आणि आपल्या लेकरांकडे आई वडिलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हालेलुया. जर या गोष्टी केल्या जात नाही तर तो आत्मिकरित्या किती जरी तो प्रयत्न करतो तर त्याला ती आत्मिक शांती त्याला मिळेल का? घरातून ओढाताण होते, घरामध्ये वादविवाद होतोय. हालेलुया. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. त्यांना संतुष्ट केल्या जात नाही, त्यांना लागणाऱ्या गरजांचा पुरवठा केला जात नाही. तर पियांनो, आम्ही किती आत्मिकरित्या आमची जी शर्यत आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी ती आम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. आम्ही त्याची व्यवस्था पाहणं गरजेचे आहे. घरची व्यवस्था सुद्धा पाहणं आवश्यक आहे. कारण कुटुंब ही जबाबदारी परमेश्वराने लावून दिलेली आहे. कुटुंब संस्था ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे. जर याची आवश्यकता नसती तर परमेश्वराने ती गोष्ट दिलीच नसती. बोलो येशू मसीह की हालेलुया. सो आमचं नागरिकत्व कोणतं आहे? स्वर्गीय आहे. एक वचन आम्ही वाचूया. 2 कोरिंथ अध्याय 5 आणि वचन 9 आणि 10. 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 9 and 10 प्लीज. म्हणून आम्ही ग्रहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हालेलुया. पाऊल या ठिकाणी करिंथच्या मंडळीला लिहितो, आम्ही ग्रहवासी असो. ग्रहवासी हिंदी बाइबल है आपके पास में? यस. ते हिंदी मध्ये ते वचन वाचा प्लीज. 2 कोरिंथ 5वां अध्याय वचन 9. इस कारण हमारे मन की उमंग यह है कि चाहे साथ रहे चाहे अलग रहे, पर हमें उसे भाते रहे. परमेश्वराला आम्हाला संतुष्ट करण्याची आमची प्रत्येकांची हौस असली पाहिजे. कोणाला संतुष्ट करायचंय? कोणाला करायचं? आज आम्ही कोणाला संतुष्ट करतोय? हालेलुया. पौलाला माहिती होतं की त्याला कोणाला संतुष्ट करायचं. हालेलुया. पौलाला या गोष्टीची स्पष्टता होती की त्याला कोणाला संतुष्ट करायचं आहे. युतुक सारखं होतंय का कोणाला? हालेलुया. सर्वजण जागरूक आहात? नक्की जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. पौलाला स्पष्ट होतं की त्याला परमेश्वराला प्रभूला संतुष्ट करायचंय. या गोष्टीची त्याला जाणीव होती, या गोष्टीची स्पष्टता होती की माझं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे. आज आम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की मी स्वर्गाचा नागरिक या नात्याने मला जगातल्या मनुष्याला संतुष्ट करायचं नाही, तर मला माझ्या पित्याला संतुष्ट करायचं आहे. आणि ज्यावेळेस पित्याला संतुष्ट करायचं त्यावेळेस तो मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी तो आपली एनर्जी कदापि तो खर्च करणार नाही. तो पिता कशाने संतुष्ट होईल? तो कशाने आनंदित होईल? कशाने होईल? ओके, स्तुती आराधना केल्याने, आणखी धन्यवाद दिल्याने, आणखी ओके प्रार्थना केल्याने, आणखी ओके वचन, ओके आणखी सहभागिता, ओके आणखी ओके सुवार्ता सांगितल्याने, ओके आणखी
ओके, स्वीकार केल्यानंतरच आपण ती गोष्ट करतोय. ओके, आणखी क्या बात आहे. हे ते उत्तर आहे. तो संतुष्ट होईल ज्या वेळेस आम्ही पित्याच्या इच्छेने आम्ही राहू, जगू, वागू. हालेलुया. आणि पित्याची इच्छा काय आहे? पित्याची इच्छा ही आहे की आम्ही येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्तासारखं बनू, येशू ख्रिस्तासारखं वागू, येशू ख्रिस्तासारखी नम्रता धारण करू, येशू ख्रिस्तासारखी चित्तवृत्ती आमच्या ठाई असेल, त्याच वेळेस आम्ही स्वर्गामध्ये घेतल्या जाऊ. हालेलुया. नसतं नाही. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण स्वर्गाचे नागरिक आहोत. या गोष्टीची स्पष्टता पौलाला होती. आज या गोष्टीची स्पष्टता आम्हाला झाली आहे का? झाली का? हालेलुया. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की पौल हा निस्वार्थी होता. कसा होता? आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक जर भाग आम्ही वाचला, हा संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाही, पण आपल्या रेफरन्ससाठी आपण लिहून घेऊ शकतो. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 21 आणि वचन 27 ते 40 पर्यंत जर आम्ही वाचलं तर यरुशलेमेमधला दंगा व पौलाला अटक या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. लूक या ठिकाणामध्ये तो लिहितो की ज्या वेळेस पौल यरुशलेमेमध्ये जातो, प्रियानो, त्याचा उद्देश काय होता? यरुशलेमेमध्ये जाऊन सुवार्ता सांगण्याचा. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेस तो सुवार्ता सांगतो, ज्या वेळेस तो सांगतो, त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, त्याच्या मागचा उद्देश हाच होता की जसा मी तारल्या गेलेलो आहे, जसा मला उद्धार मिळाला, तसाच माझ्या भावांना सुद्धा उद्धार, त्यांना सुद्धा तारण प्राप्त व्हावा. आणि तो कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हता. जरी मला हे मारून टाकतील, जरी माझ्या जीवनाचा घात करतील, तरी मी येशू प्रभू आहे ही सुवार्ता मी यांना सांगेन. येशू देवाचा पुत्र आहे, या सुवार्तेला या सर्व यहुदी लोकांना मी सांगेल. आणि म्हणून प्रियानो, तो निडर होऊन त्याने सर्व या यहुदी भावांना त्याने सुवार्तेची घोषणा केली. जर आज आमच्या विरोधात एखादी गोष्ट जर घडायला लागते तर प्रियानो आम्ही शांत बसतो. पौल शांत बसला नाही. हालेलुया. कारण तो निस्वार्थी होता आणि कोणत्या स्वरूपाने स्वार्थ पाहिला नाही. आणि म्हणून त्यांनी सुवार्तेची घोषणा देशोदेशी जाऊन, शहरोशहरी, नगरोनगरी जाऊन प्रियानो त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. आणि त्याने आपल्या लोकांसाठी प्रियानो तो तत्पर राहिला. त्या ठिकाणी सुद्धा त्याने सुवार्तेची घोषणा केली, कारण तो निस्वार्थी होता. ही 6वी बाब आम्ही पाहतो पौलाच्या जीवनातून. आणि शेवटची महत्वाची एक बाब आहे जी पौलाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते की पौल सुवार्तेसाठी जगला. हालेलुया. पौल सुवार्तेसाठी जगला. एक वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि वचन 16 मध्ये. 1 Corinthians chapter 9 verse 16. जर मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मी ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. या ठिकाणी प्रियानो पौल म्हणतो की जरी मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. हालेलुया. मी सुवार्ता सांगतोय म्हणजे मी प्रतिष्ठित आहे असं नाही, किंवा त्या गोष्टीची मी प्रतिष्ठा मिळवावी असंही नाही. तो म्हणतो कारण मला ती सांगणे भाग आहे. काय आहे? सांगणे भाग आहे. आम्ही म्हणूया सुवार्ता सांगणं हे भाग आहे. सुवार्ता सांगणं हे भाग आहे. किती जण या गोष्टीला स्वीकारतात? हालेलुया. सुवार्ता सांगणं आमचा भाग आहे, ती आमची जबाबदारी आहे. आणि पुढे तो लिहितो कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. हालेलुया. ते आम्हाला भाग आहे, ती आमची जबाबदारी आहे, ते आमचं कर्तव्य आहे. काय आहे? काय आहे? थोडं जोरात बोला. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतोय का? हालेलुया. आम्हाला असलेला भाग आम्ही पूर्ण करतोय का?
हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. जर कर्तव्य पूर्ण केलं नाही, वचन पुढे वाचा. सेम चॅप्टर वर्ड 17. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपविला आहे. तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावूच नये. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण हा आमचा भाग आहे. हालेलुया. आणि जर हे आमचं कर्तव्य आम्ही केलं नाही तर दुर्दशा आहे. हालेलुया. काम नाही केलं तर वेतन मिळेल का? समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये आहात, जाताय आणि फक्त जाऊन बसताय आणि 7 तारखेला म्हणताय की मला पगार द्या, मिळेल का? मिळेल का? नाही मिळणार. जर महिनाभर आम्ही फक्त बसून राहतोय आणि त्या पगाराची अपेक्षा करतो तर मिळणार नाही. एक जगिक स्वभावाने, जगिक रीतीने प्रियानो ही गोष्ट आहे. तर जर आमच्यावरती दिलेली जबाबदारी, आमच्यावरती सोपवलेलं काम जर आम्ही करणार नाही, तर आमच्यासाठी राखून ठेवलेला जो मुकुट आहे तो आम्हाला मिळेल का? नाही. हालेलुया. आणि म्हणून पौल म्हणतो की मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. आणि म्हणून तो सुवार्तेसाठी जगला. हालेलुया. तो थांबला का? या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी त्याने अनेक नगरोनगरी, अनेक गावोगावी जाऊन त्याने सुवार्ता प्रसार त्याने केला. हालेलुया. आम्ही करू शकतो का? प्रश्न विचारतोय मी तुम्हाला. करू शकतो का? हा, करू शकतो का? सुवार्ता प्रसार आम्ही करू शकतो का? सुवार्ता आम्ही सांगू शकतो का? हा, बोलता येतं सगळ्यांना? बोलता येतं? असं नाही ना कोणी की कोणाला बोलता येत नाही. सगळ्यांना बोलता येतं. सो सुरुवातीचा एक मुद्दा आपण बघितला की देवाच्या कार्यासाठी कोणीही निरुपयोगी नाही. प्रत्येक व्यक्ती उपयोगाचा आहे. बरोबर. सो सुवार्ता सांगणं ही आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे आमचं काम आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि जर हे कर्तव्य, हे काम, हे भाग जर मी पूर्ण करत नाही तर पौल म्हणतो की माझी केवढी दुर्दशा होणार. आम्हाला बोलता येतं चांगलं. हालेलुया. हालेलुया. काही जणांना बोलता येत नाही, वाटतं असं आपल्याला. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला बोलता येत नाही. पण एखाद्या व्यक्तीने जर अरे म्हणलं तर आपण शांत बसतो का? काय म्हणतो त्याला? प्रत्युत्तर आपल्याकडे तयार आहे. सो जर वाद करायला आम्हाला शब्द मिळतात तर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला तो शब्द पुरवठा करणार नाही का? तो आम्हाला ती वाचा देणार नाही का? ते शब्द, ते ज्ञान, ते चातुर्य, ते सामर्थ्य तो आम्हाला देणार नाही का? फक्त आम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, माहिती असली पाहिजे की मी सुवार्ता सांगण्यासाठी माझी जबाबदारी आहे, मी भाग आहे. हिंदीमध्ये काय म्हणलं जरा वाचा प्लीज. 1 कोरिन्थी 9:16 मध्ये. यदि मैं सुसमाचार सुनाऊं तो मेरे लिए कुछ घमंड की बात नहीं, क्योंकि यह तो मेरे लिए अवश्य है. यदि मैं सुसमाचार न सुनाऊं तो मुझ पर हाय. या ठिकाणी पौल काय म्हणत आहे? हे माझ्यासाठी आवश्यक आहे, हा माझा भाग आहे. आणि ही गोष्ट मला अभिमान बाळगण्याची नाही. हालेलुया. 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 ही जबाबदारी कोणाची? सुवार्ता सांगण्याची. कोणाची आहे? तर हात वरती करा. जबाबदारी कोणाची आहे? सुवार्ता सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? जर या गोष्टीची जाणीव आज आम्हाला झाली आहे तर ही जबाबदारी जर आम्ही पार पाडलेली नाही, पाडणार नाही, तर वचन स्पष्टतेने सांगतं की केवढी दुर्दशा होणार. आता ती दुर्दशा कोणती आहे ती प्रभू जाणो.
आणि जर आपली इच्छा आहे की दुर्दशा होऊ नये, तर आताच ते काम, ती जबाबदारी पूर्ण करणं गरजेचे आहे. ती आपली जबाबदारी आहे. हालेलुया. माझं कुटुंब माझी जबाबदारी. हालेलुया. माझं शहर माझी जबाबदारी, माझा जिल्हा माझी जबाबदारी, माझा देश माझी जबाबदारी. हालेलुया. सो ही जबाबदारी आम्ही पार पाडणं गरजेचे आहे. ही जबाबदारी जर आम्ही पार पाडली नाही तर पियानो दुर्दशा नक्की आहे. आणि म्हणून पौल तुरुंगामध्ये असताना सुद्धा एक गोष्ट तो नमूद करतो. हे शेवटलं वचन आम्ही वाचणार आहोत. पहिले थेसलोनी 2 अध्याय वचन 17 आणि 18. फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 2 वर्ड्स 17 and 18. पहिले थेसलोनी 2 अध्याय 17-18. बंधुजन हो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. ह्यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचे इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडविले. ओके. या ठिकाणी पौल कोणत्या ठिकाणी आहे? तुरुंगात आहे, जेलमध्ये. पण त्याची उत्कंठा काय आहे की मी बाहेर जाऊन माझ्या भावांची, माझ्या बंधूंची मी भेट घ्यावी. मी त्यांना पुन्हा देवाचं वचन मी सांगावं. मी पुन्हा त्यांना सुवार्तेची घोषणा नवीन लोकांना मी सांगावी. आणि म्हणून पियानो तो थेसलोनिकराच्या मंडळीला, लोकांना तो लिहितो की बंधूंनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. त्याच्या मनामध्ये तळमळ आहे. तो जेलमध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे, पण त्याचं मन कुठं लागलं? बाहेर लागलंय. आपल्या बंधूंकडे, आपल्या बहिणींकडे, आपल्या मंडळीकडे सुवार्ता प्रसार करण्यासाठी. आज आम्हाला मोकळीकता आहे. आज आम्ही तुरुंगामध्ये नाही, आज आम्ही कुठल्या प्रकारच्या बंधनामध्ये नाही, आज आम्हाला कोणत्या प्रकारचं अडखळ नाही, तरी सुद्धा पियानो आम्ही सुवार्ता जर सांगत नाही, वो दिन दूर नाही. हालेलुया. आम्हाला सुवार्ता सांगितली पाहिजे. आमचा भाग आहे, ही आमची प्रत्येकांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जर आम्ही पूर्ण करतो तर नक्की आमच्यासाठी विशेष बक्षीस आहे, विशेष मुकुट आमच्यासाठी आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. काम केल्यानंतर मोबदला नक्की मिळेल. काम केल्यानंतर मोबदला नक्की मिळेल. आणि ओव्हर टाइम केल्यानंतर विशेष बक्षीस मिळेल. हालेलुया. सो आज जर तुम्ही प्रभूचं काम करत आहात, सुवार्ता तुम्ही सांगत आहात, प्रार्थना करत आहात, मध्यस्थी करत आहात, अनेक लोकांचा उद्धार होण्यासाठी जर तुम्ही झटत आहात, तर याचा मोठा मोबदला प्रभू तुम्हाला देईल. हालेलुया. आणि म्हणून पियानो आजच्या वेळामध्ये या ठिकाणी आम्ही अभ्यासलं, पौलाच्या जीवनावरून विश्वासणाऱ्या जी शिकवण मिळाली, त्या एकंदरीत 7 शिकवणी आम्ही पाहिल्या की देवाच्या, परमेश्वराच्या कार्यासाठी कोणीही निरुपयोगी नाही. परमेश्वर कोणालाही वाचू शकतो. ख्रिस्तामध्ये आपले भूतकाळातील सर्व चुका किंवा भूतकाळ त्याने पुसून टाकलेला आहे. त्यानंतर नम्रता दर्शविणारा पौलाचं जीवन. पौल आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे असा तो जगला. 6वी गोष्ट की पौल निस्वार्थी होता. आणि 7वी बाब की पौल सुवार्तेसाठी जगला. सो या स्वरूपाचं जीवन आज आमचं आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. जर नाही तर आम्ही त्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी त्या प्रभूकडे मागणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही ख्रिस्तासारखं आम्ही तयार व्हावं, ख्रिस्तासारखं आम्ही बनावं, ख्रिस्तासारखं विचार, वृत्ती, स्वभाव, जीवन आमचं असावं की ज्याद्वारे तो परमेश्वर उंचवला जाईल. हालेलुया. सो प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना पौलाच्या जीवनातून जो बोध त्याने केलेला आहे, जी शिकवण त्याने दिलेली आहे की आम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या उपयोगाचे आहोत. आमच्या द्वारे सुद्धा पियानो अनेक आत्मे वाचवल्या जाऊ शकतात. त्याने आमच्या प्रत्येकाचा भूतकाळ त्याने पुसून टाकलेला आहे. त्याने आम्हाला नम्र, लीन त्याने आम्हाला बनवावं. आमचं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे. आम्ही निस्वार्थी जीवन आम्ही जगावं, इतरांसाठी आम्ही जगावं आणि सुवार्तेसाठी आम्ही आमचं जीवन जगावं.
या गोष्टी त्याने आम्हाला शिकवल्या, त्याद्वारे तो आम्हाला आध्यात्मिकरित्या तयार करू. आमेन. जरा